नाही. हे इथला निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचा मांडलिक झालेला आहे. आता मांडलिकत्व स्वीकारणारा स्वायत्त गमवणाऱ्याकडून आपण काय अपेक्षा करणार? कुठल्या पारदर्शकतेची अपेक्षा करू? कुठे स्वच्छपणे निवडणुका होण्याची अपेक्षा करू? खासदार संजय राऊतांनी हाच धागा पकडत भाजपला डिवचलं. बॅलेट पेपरमुळे भाजपला त्यांची जागा कळेल असा टोला राऊतांनी लगावला. तर जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नसेल तर बॅलेटवर मतदान घ्यायला काय हरकत आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो. आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष 5व्या क्रमांकावर गेला. कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही.